मालक मोरेश्वर पाटील यांच्या मालकीचा संघ आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूला एकवीरा श्रीवर्धन सुमित महाडिक यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल। निश्चितच जबरदस्त लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मैदानाला या ठिकाणी दिली जाते मानवंदना। संघ जय बजरंग मेंढरी अर्थातच मोरेश्वर पाटील यांच्या मालकीचा संघ नैना कोळी याच्या कर्णधार तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहणार आहोत एकवीरा श्रीवर्धन सुमित महाडिक यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। तनिषा साखरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळाला। तसेच पुढील सामना खेळण्याच्या दृष्टिकोनातून दिला सामन्याला झाली आहे सुरुवात। स्पर्धेची चढाई स्वीटी वडमारेंचा लढाईसाठी सज्ज झाली आहे। 7 खेळाडूंच्या लढ्या क्षेत्रात एका बाजूला तनिषा साखरे तर दुसऱ्या बाजूला नैना कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली संघ पाहायला मिळेल। जबरदस्त प्रत्युत्तरास चढाई सज्ज झाली आहे। स्वतः कर्णधार नैना कोळीची चढाई मैदानामध्ये एक जबरदस्त ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळेल। जय बजरंग मेंढरी संघ आपल्याला पाहायला मिळेल। विरुद्ध संघ आपण पाहणार आहोत अर्थातच एकवीरा वॉरियर श्रीवर्धन प्रत्युत्तरास चढाई जर्सी क्रमांक 7 आपण पाहतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीमध्ये अर्थातच म्हसळा तालुक्यात कबड्डीचा रणसंग्राम पाहायला मिळेल। ताट होतील मारा अहो उंच होतील नजरा रयतेच्या राजाला जबरदस्त चढाईपटू म्हणून आपल्याला पाहायला मिळते। प्रत्युत्तरास जर आपण पाहिलं तर जयसिंग क्रमांक 6 प्रयत्न मात्र अयशस्वी पाहायला मिळाला। संघाची धुरा स्वतः कर्णधार चढाई सज्ज धोक्याची घंटा जिंकू किंवा मरू अहो माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचं सुरू। दोनच गोड प्रयत्न केलाय प्रयत्नाला जवाब पाहायला मिळाला। गुणांची कमाई होईल का पाहणे निर्णायक ठरेल। सक्सेसफुल चढाई पाहायला मिळाली। रत्न आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक हो चांगले फर्स्ट परंतु रिक्त हस्त्या मागाई परत प्रत्युत्तरास मागच्या चढाईमध्ये बोनस गुणाची कमाई पाहायला मिळाली। तनिषा साखरे आता मात्र मध्य रेषा घेतली आहे। गुणांची कमाई पाहायला मिळाली। जर्सी क्रमांक 6 कबालीचा सामना मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळेल। गुणांची कमाई आता मात्र बगार घेतली जाणार। जर्सी क्रमांक 6 पाहायला मिळेल। किती गुणांची लय लूट करेल बघा। प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 7 पाहायला मिळते आहे। किती गुणांची लय लूट या ठिकाणी केली जाईल पाहणे निर्णायक ठरेल। कमालीचा पडेल पाहायला मिळाला लाजवाब टॅकल। प्रत्युत्तरास तनिषाची चढाई पाहायला मिळते आहे। 3 सँडविच लेगा
हो हो जबरदस्त जसे क्रमांक 6 आपण पाहतोय 7 खेळाडू त्या क्षेत्रात गुणांची कमाई केली जाईल का रिक्त असा वाघ आहे प्रतितरास कर्णधार विरुद्ध कर्णधार नैनाची जाळी मैदानामध्ये पाहायला मिळेल 7 खेळाडूंच्या रण क्षेत्रात गुणांची कमाई होईल का पाण्याचं ठरेल ऍडव्हान्स टॅकल स्वीटी बरोबर जबरदस्त आहे बस प्रतिउत्तरास वारंवार चढाया पाहायला मिळत आहेत तनिषा सागरे सहजरित्या बोनस गुणाचा प्रयत्न पाहायला मिळाला किती गुणांची लेली होती बऱ्याचशा गुणांना पिछाडीवरती संघ बोनस गुणांची कमाई पाहायला मिळाली आहे प्रतिउत्तरा चढाई रेवतीची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते जबरदस्त या ठिकाणी फुटबॉल कमालीचा हँडटच पाहायला मिळाला जबरदस्त एक अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे वारंवार तिचा चढाई पाहायला मिळते सदा करणारा आता मात्र ऍडव्हान्स टॅकल गुणांची येता मात्र कमाई केली जाते आहे काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती प्रतिउत्तरास श्रावणीची चढाई मैदानामध्ये पाहायला हो मध्य रेषा भेदला परंतु आता मात्र जबरदस्त टॅकल पाहायला मिळाला जशी क्रमांक 5 स्वीटी वडवारे पाहायला मिळेल बळी बैठकदा हो हे कमालीचा क्रिएट पाहायला मिळाला जबरदस्त चढाया या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतात प्रतिउत्तरास वारंवार चढाया आता मात्र संघर्ष केला जातोय मैदानामध्ये आपण पाहतोय तनिषाची चढाई वारंवार बोनस गुणाचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो गलत मित्रांनो रयतेचा राजा होता सिंहासन नव्हे त्याचा मान शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्याची ओळख आणि स्वाभिमान जबरदस्त चढाईच्या माध्यमातून पाहायला मिळते रेवतीची चढाई वारंवार आपल्याला पाहायला मिळते मल्टिपल गुणांच्या चढाया ज्या चढाई पट्टीच्या माध्यमातून पाहायला मिळतात रिक्त हास्य भाग आहे परत प्रतिउत्तरास कमबॅक केलाय तनिषा साखरे माघार घेणार नाही एक जबरदस्त चढाईपटू संघाची कर्णधार पदाची जबाबदारी दाखवून दिलं जाते काय कमालीचा आहे पट गुणांची कमाई परंतु रेवती पाटील या वादळाला मात्र शांत करावं लागेल मल्टिपल गुणांच्या चढाया ज्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतात सहजरित्या बोनस गुण 6 खेळाडूच्या रण क्षेत्रात जबरदस्त पाहायला मिळाला बोनस प्लस कमालीचा एफर्ट पाहायला मिळते रेवतीच्या माध्यमातून हो रिक्त हास्या भागारी परतण्याचा मानस प्रतिउत्तरास तनिषा साखरे वारंवार चढाया मल्टिपल गुणांसाठी या खेळाडूची ओळख आपल्याला पाहायला मिळते किती गुण संख्या प्राप्त केली काय कमालीचा एफर्ट
तनिषा सागर जबरदस्त चढाईपटू बघा सवारी सक्सेसफुल झाली असती ना तर 7 गुणांची कमाई इतिहास रचला असता आज तनिषाने परंतु प्रयत्न लाजवाब मध्य रेषा भेटला परंतु जबरदस्त या ठिकाणी ट्रॅव्हल पाहायला मिळाला मध्यांतर झाला मध्यांतरापर्यंत गुणफलक आपण पाहतोय दिसत नाही हो अरे दिसली असती तेवढ्या दिसली तर तुम्ही दाखवली प्रतिउत्तरात चढाई रेवती पाटील मैदानामध्ये सज्ज झाली आहे शांत व संयमी चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते आहे निश्चितच काहीशा गुणांची आघाडी आहे परंतु ती आघाडी प्रतिउत्तरात जर्सी क्रमांक 7 हो कमालीचा रनिंग हँटच पाहायला मिळाला आहे जबरदस्त पाहायला मिळाला रनिंग हँटच गुणांची कमाई होईल का रिक्त हस्ते बागाडी प्रतिउत्तरात स्वतः कर्णधार नायना कोळीची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते आहे पाचास एक झुंजले काहीशा गुणांची आघाडी शांत व संयमी खेळ मैदानामध्ये 8 घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि सरावाशिवाय पर्याय नाही या कबड्डीच्या या मातीला सराव करणे गरजेचे आहे निश्चितच जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे गुणांची कमाई करावी लागेल पकड झाली तर टाळ्या वाजल्या जातील कमालीचा क्षेत्ररक्षण मध्यरेषा भेटणार परंतु कमालीची एफर्ट्स जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कमालीचं क्षेत्ररक्षण सगळे आमंत्रित केले जाते 5 खेळाडूंच्या आरक्षणाला लाजवाब प्रयत्न केले जातात परंतु अपयशी गुणांची कमाई केली तर तनिषा साखरे मैदानामध्ये पाहायला मिळेल सामन्यामध्ये बदल घडवायचा असेल तर आता मात्र गुणांची कमाई तनिषाला मात्र मैदानात घ्यावं लागेल काहीशाच गुणांची आघाडी आहे परंतु ती आघाडी मोडून काढायची असेल तर निश्चितच एकविरा वॉरियर संघ वेग वाढवावा लागेल आता मात्र धार चढाया कराव्या लागतील स्वीटी बडवारे जिने रायगड जिल्हा कबड्डी संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं जबरदस्त अष्टपैलू खेळाडू बनवून याही खेळाडूची ओळख आहे प्रतिउत्तरास नायना कोळी वारंवार चढाई पाहायला मिळत आहेत संघाची धुरा संघाची जबाबदारी नायना कोळी चढाईसाठी सज्ज झाले आहे शांतरित्या पाहायला मिळते चढाई परंतु घोडांची कमाई आता मात्र करावी लागेल एकविरा वॉरियर्स श्रीवर्धन संघाला निश्चितच सुरुवातीला आपल्याला कोसळताना पाहायला मिळाला संघ श्रीवर्धन परंतु आता मात्र उसळावा लागेल टाइम आउट घेताना तो रणनीती आखली जाईल डाव पे झाकले जात आहे महत्वाचा सामना या ठिकाणी असणार आहे गुणांची कमाई प्राप्त करावी लागेल चुकी घडल्या मैदानामध्ये स्वीटी बडवारे मार दिया चुकी करते
मस्ती नाही आता येऊन आपल्याला मी पहिले सांगतो. प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 7 थर्ड राईड साठी या ठिकाणी आमंत्रित केले जाते. हो. कमालीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. पहिल्या खेळाडूला बघायचं. ऐसा नहीं बालू होना चाहिए बढ़िया, इसको खोदना चाहिए. चलिए जाएंगे. चलते हैं. किधर है? सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. जय बजरंग मेंढरे 19 गुण, एकवीरा शिवण 11 गुण, नाम मात्र 8 गुणांची आघाडी. आता मात्र बिचारी बोलून काढायची असेल तर वेग धारण करावा लागेल. थर्ड अँड फायनल बॉल. दुसरा सामना ओम साई दिव्यागर विरुद्ध आदिप्रचिती तुरुंबारी. थर्ड अँड फायनल बॉल. आपण मात्र या ठिकाणी जलद मैदानाकडे यायचं आहे. ओम साई दिव्यागर विरुद्ध आदिप्रचिती तुरुंबारी. लगेचच बिना विलंब मैदानाचा ताबा या ठिकाणी घ्यायचा आहे. महत्वाचा गायपटू मैदानामध्ये या ठिकाणी सज्ज होते. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी बाकी आहेत. हो हो, या ठिकाणी बाद होतो. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. थर्ड रेड सुपर टॅकलची नामी संधी. सुपर टॅकल केला तर 2 गुणांची कमाई पाहायला मिळेल. सुपर टॅकल होईल का? गुड. जबरदस्त एकल या ठिकाणी पाहायला मिळाले. परंतु मैदानामध्ये आता मात्र तनिषा सागरे पाहायला मिळेल. मल्टिपल गुणांची कमाई आता मात्र करावी लागेल तनिषा. बोनस गुणांची कमाई पाहायला मिळाली आहे. किती गुण प्राप्त केले जात आहे? बोनस गुण या ठिकाणी प्राप्त केला जातो. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. 6 गुणांची आघाडी. आघाडी मोडली जाईल का? 7 मिनट बचा है. 3 मिनट बचे. आघाडी मोडली तर निश्चितच मेरे को नहीं दिख रहा है. सुनाई तो दे रहा है ना. तनिषाचं कौतुक केलं जाईल. मुर्गा आ गया. मल्टिपल गुणांच्या सगळ्या या ठिकाणी करावे लागते. प्रत्युत्तरास पुन्हा एकदा तनिषाची सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. मल्टिपल गुणांची चाळी आता मात्र तनिषा करायला. ओ हो, जबरदस्त एकूण या ठिकाणी पाहायला मिळाले आहे. गुणांची कमाई. पुन्हा एकदा बोनस गुणांची कमाई पाहायला मिळते आहे. सामना संपवायला शेवटची 2 मिनिटे. 2 मिनट. हाँ, नाम मात्र 5 कैसे होगा? पकड केली तर सुपर टॅकलचे 2 गुण. परंतु काय घडेल? मल्टिपल गुणांचे सगळ्यांनी करावे लागतील. जबरदस्त प्रयत्न होता, परंतु ते मात्र टाइम आउट घेतला जातो. धोक्याची घंटा गुणांची कमाई करावी लागेल. श्रावणीची चाळी मैदानामध्ये गेली पाहायला मिळते. सामना संपायला शेवट झाली. काहीशाच गुणांची आघाडी. या चढाईमध्ये प्रयत्न करावा लागला.
या चढाईमध्ये जर मल्टिपल गुणांची चढाई झाली तर निश्चितच टाळ्या वाजल्या जातील. तनिषा सागरे मैदानाच्या बाहेर फेकले गेले. जबरदस्त क्षेत्ररक्षण याकडे पाहायला मिळालं. क्या हुआ मर गई रेवती मैदानामध्ये पाहायला मिळाले. प्रयत्न लाजवाब होता. कमबॅक जरूर पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. विनंती असेल व्यवसाय दिव्यागड अधिपती सामना या ठिकाणी संपन्न काही क्षण शिल्लक आहे. जर आपण या ठिकाणी आला नाही तर 2 गुण मायनस केले जातील. सामना या ठिकाणी संपलाय. चालू सामन्यामध्ये या ठिकाणी विजयी संघ आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग बेरडी हा संघ या ठिकाणी